एकच मिशन, एकच मिशन, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आता नव्याने नियुक्त झालेली, म्हणजे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला व्हीबीजी रामने आपण आता ओळखतो आहे, त्याची बरंच आपण बातम्या बघितलेल्या असतील. त्या योजनेचे आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी, म्हणजे ॲक्च्युअल कंत्राटी पण म्हणता येणार नाही, परंतु आम्ही मागच्या 14 वर्षापासून या योजना राबवतो आहे. आणि अशी योजना राबवतो आहे की जी इतर परमनंट कर्मचाऱ्यांकडून राबवली जात नाही आहे, म्हणून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर या योजनेचा भार आहे. तर असे आम्ही सर्व कर्मचारी, आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागणी म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला आता नियमित करा. इतके 14 वर्ष एखादं कंत्राट असेल एखाद्या योजनेचं, तर ते योजनेचं जे कंत्राट आहे ते का दिलं जातं की कारण की तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते आपल्याला शासनाने त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे असं म्हणून आपण ते कंत्राट दिलं जातं. परंतु 14 वर्ष जर एखाद्या योजनेमध्ये कंत्राटी कर्मचारी जेव्हा काम करताय, तर शासनाने समजून घ्यायला पाहिजे की आता ह्या योजनेला एक स्वतंत्र यंत्रणेची आणि ह्या लोकांना परमनंट करण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे. तर हीच मागणी शासनाने आम्ही जेव्हा लेखी दिलं 2 महिन्यापूर्वी, आणि मागील सातत्याने मागच्या काही वर्षांपासून आम्ही मागणी करतो, परंतु त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही. म्हणून आज आम्ही सर्व महाराष्ट्रातून 34 ते 35 जिल्हे, सर्व मंत्रालय स्तरापासून तर आयुक्त कार्यालयापर्यंत सर्व कंत्राटी कर्मचारी आज आझाद मैदान येथे उपोषणासाठी बसलेलो आहे, संपासाठी बसलेलो आहे. 11 तारखेपासून आम्ही अन्नत्याग म्हणून उपोषणासाठी सुद्धा बसणार आहोत. आमची प्रमुख मागणी परमनंट करणं, दुसरी मागणी आमचं जे कंत्राट आहे खाजगी कंपनीला दिलेलं आहे, तरी हे कंत्राट रद्द करण्यात यावं आणि नरेगाच्या सोसायटीमार्फत आम्हाला आमची नियुक्ती देण्यात यावी. तसेच परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचा आकृतिबंध तयार करून देण्यात यावा, अशी आमची रास्त मागणी आहे. त्याचबरोबर